नमस्कार मित्रांनो. आपल्या शाळेचे दिवस कोणाकोणाला आठवतात? सगळ्यांनाच आठवतात. तो शाळेचा युनिफॉर्म म्हणा, ती प्रार्थना किंवा मग मधल्या सुट्टीतली धमाल. पण जर तीच शाळा आज धोक्यात असेल तर आज आपण बोलणार आहोत हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटावर. आता हा जो चित्रपट आहे, जो मूवी आहे, हा फक्त नॉस्टॅल्जिया आहे की त्या पलीकडे पण जाऊन काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही संदेश सांगतो? चला ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, गोष्टीचा जो गाभा आहे तो एकदम सिंपल आहे. कोकणात अलिबागमध्ये एक शाळा असते, जुनी मराठी शाळा, की जे आता विद्यार्थी नसल्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असते. आणि शाळेतले प्रिन्सिपल्स जी की सचिन खेडेकर यांनी भूमिका केली, हे शाळा वाचवण्यासाठी खूप धडपड करतात आणि त्यांच्या मदतीला धावून येतात शाळेचे जुने विद्यार्थी. ते जुने विद्यार्थी म्हणजे कोण? अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी. आता ही जी गँग आहे ही शाळा वाचवते की नाही याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मूवीज बघावं लागेल. पण आपण बघून घेऊया की ह्या चित्रपटात काही काही जे असे पॉईंट्स आहेत, पॉझिटिव्ह म्हणा किंवा काही निगेटिव्ह, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आता जर काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बघायचे झाले तर विषय आणि मांडणी. मराठी शाळा वाचवणे हा विषय खूप संवेदनशील आहे आणि हेमंत ढोमे यांनी तो अगदी मनापासून मांडला आहे. आता हा विषय फक्त शिक्षणाचा नाही तर आपल्या अस्मितेचा सुद्धा आहे. हे चित्रपट पाहताना नक्कीच असं जाणवतं की आज मराठी शाळा वाचवणे किती महत्त्वाचं आहे. आता दुसरं म्हणजे कास्टिंग आणि अभिनय. चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे की स्टार कास्ट. सचिन खेडेकर सरांचं काम नेहमीप्रमाणे टॉप क्लासच आहे. त्यांचं स्क्रीन प्रेझेन्स आणि डायलॉग डिलिव्हरी अंगावर शहारे आणतात. दुसरं आहे अमेय वाघ. अमेय वाघने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो कॉमिक टायमिंग आणि इमोशन या दोन्हीमध्ये बाप आहे. तिसरं आहे की प्राजक्ता कोळी, जी की यूट्यूबपासून सुरुवात करणारी, ज्याला मोस्टली सेन असं दुसरं नाव आहे. तिचा हा पहिलाच मराठी मूवी आहे, पण तरी पण ती कुठेच अशी नवीन वाटली नाही. तिची भूमिका एकदम चोखपणे तिने बजावली. अजून एक विशेष म्हणजे की संगीत. चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि गाणी, विशेषतः स्वर्गात आकाशगंगा, हे खूप ऐकण्यायोग्य आहे. कोकणातलं जे सौंदर्य ज्या पद्धतीने त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केले ते एकदम डोळ्यांना सुकवणार आहे. आता येऊया रियालिटी चेककडे. चित्रपटाचे निगेटिव्ह पॉईंट्स म्हणता येणार नाही, पण चित्रपट एकदम परफेक्ट पण नाही आहे. जसे की प्रिची डायलॉग्स. काही ठिकाणी चित्रपट थोडासा भाषणबाजी केल्यासारखं वाटतो. म्हणजे मेसेज चांगलाच आहे पण सतत सांगितला जातोय, दाखवण्यावर कमी भर आणि भाषणावर जास्त भर दिल्यासारखं वाटतं. सेकंड हाफमध्ये काही सीन्स मुद्दामून लांबल्यासारखे वाटतात. आता त्याची जी प्रेडिक्टिबिलिटी, हा जो दुसरा मुद्दा जो मला मांडायचा आहे तो म्हणजे की कथेचा शेवट काय असणार हे तुम्हाला मध्यंतरापूर्वीच कळेल. त्याच्यामुळे खूप काही असे मोठे ट्विस्ट किंवा टर्न्स नाही आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला एकदम थ्रिलर वाटेल किंवा वेगळ्या कथेची जर तुम्ही काय अपेक्षा करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. आता पेसिंगबद्दल बोलायचं झालं तर फर्स्ट हाफ थोडा स्लो वाटतो, कारण का कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करण्यातच खूप टाईम जातो. थोडक्यात सांगायचं तर क्रांतिज्योती विद्यालय हा एक फील गुड फॅमिली मूवी आहे. जर तुम्ही मराठी माध्यमातून शिकलात किंवा तुम्हाला शाळेच्या आठवणीत जर रममाण व्हायचं असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच योग्य असेल. हा चित्रपट तुम्हाला रडवेलही आणि हसवेल. आता हा चित्रपट काय मास्टरपीस नसेलही असं सांगता येत नाही, पण त्याच्यात जो इंटेंट लपलेला आहे तो एकदम प्रामाणिक आणि शुद्ध आहे. माझी रेटिंग ह्या चित्रपटासाठी 3.5 स्टार असेल. तुम्ही हा चित्रपट बघितलाय का हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तो कसा वाटला हेही सांगा. धन्यवाद.